नमस्कार, राम राम, जय सियाराम. तर आजचा मुद्दा व्हिडिओ बनायचा असा आहे की एक आमचे फेवरेट कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादी नंतर समय राणा यांच्यावर काहीतरी ते त्यांच्या लॅटिनमध्ये शोमध्ये ते काहीतरी फॅर अँड शोर जोक मारल्यामुळे त्यांचे ते केस केली. मुंबई पोलिसने केस केली. समथिंग बहुत जणांनी त्याला कमेंट विमेंट करून सगळं करून त्याला पाका हॅरासमेंट टाईपमध्ये त्याला हॅरास केलं. करून त्याचं एका बॅड जोक मग पुरे त्याचं करिअरवर त्याचा पाक आता सगळेजण प्रश्नाचे नोट व्हायला लागले. सो असं काय नाही की ते ना त्याच्यापेक्षा बॅग सध्याला शो चालू आहे. जसं उल्लू घ्या, आल्ट बालाजी घ्या, तिथं बघा काय चालू आहे. तीच बात चालू आहे ना. ते दिसत नाही का महाराष्ट्र पोलिसांना किंवा यांना एवढे मोठे कामं पडले ते सोडून दुसरेच करत बसते सगळेजणी. जत तालुक्यामध्ये आता एका पोरीचा रेप झाला, 4 वर्षापूर्वीचा रेप झाला. त्यावर त्यानं निर्दय हत्या केली त्या पोरीची. त्याच्यावर कोणाचा काय आक्षेप नाही, काय नाही, त्याच्यावर कोण काय बोलायला तयार नाही. हे काय काय कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र. फिरून माणसं शेवटी कुठं येतात कॉन्टेंट क्रिएटरवाले. दादाचा काही संबंध आहे. त्यानं एक जोक मारला, ठीक आहे, तो आवडत नाही तर सांगायचा, सेन्सर करून टाकायचं जोकला. त्या पोराला बोलून त्या समीर राणाला बोलले, नंतर त्या रणवीर अलाहाबादीला बोलले. ठीक आहे ना, ते चुकलं, ठीक आहे, गलती होत असती सगळ्याकडं. पण त्याचं केस करायची तुम्ही काय तिथं काय अशी आहे का आयुष्यात? एवढंच आता मुंबई पोलिस एवढंच काम राहिले आता सगळ्याला. मुंबई नाही, सॉरी, साऊथ पोलिसांना जे आहेत तिथे त्यांच्यावर केस केली, त्यांचं एवढंच काम राहिले आता. दुसऱ्यावर हे झालं, कंटेंटवर हे करा ते करा, गरज नाही. लेटंट चांगला शो होता, एवढं जण पब्लिक हसले, एवढं पब्लिक त्यावर हे होते, एवढी माणसं ते कॉमेडी करत होता. त्या पर्स्पेक्टिव्ह चांगला शो होता, ते असं नाही खराब होता. पण डबल मिनी जोक सगळीकडे वाहतात. आता तेवढंच की जोक सांभाळायला का आला, काय असं तरी काय केलं असतं, काहीच नाही केलं असतं ना तुम्ही. सो हे वेस्ट आहे. ह्याच्यात ध्यान असल्या कसलं कारण सोडून दुसरं का तर करा. आणि जत तालुक्यामध्ये झालं ते अतिशय निंदनीय आहे. आणि फर्स्ट टाईम झाले आमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सुद्धा फर्स्ट टाईम झाला असणार आहे. एक म्हणतात ना, काळी पोसण्याचं टाईमचं झालं, काम झाले काळी पोसण्याचं. बट काही नाही. बिलीव महाराष्ट्र गव्हर्नमेंट, CM आमचा तुमचा पूर्ण विश्वास आहे. काही ना काही तर तुम्ही काय तर करतालाच, या विश्वासावर बसलो आम्ही. तर त्या पोरीसाठी श्रद्धांजली. आणि एवढं सांगतो, दुसरं काय नाही. ज्या गोष्टी ध्यान, त्या गोष्टी ध्यान द्या, ज्या गोष्टी ध्यान द्या, त्या गोष्टी ध्यान देऊ नका. आणि पैसा कमवा, एन्जॉय करा, फिरा मस्तपैकी. आणि असं फालतू ब्रॉडकास्ट बघा. चांगले होते ब्रॉडकास्ट, चांगले व्हिडिओ होते, त्याचे चांगलं होतं ते ब्रॉडकास्टला. इन्फॉर्मेटिव्ह ब्रॉडकास्ट होते, त्याचे इन्फॉर्मेटिव्ह होते, चांगले होते, कळत होते काय आहे काय नाही, कशाचं काय येते. हे सोडून तुम्ही मुंबई पोलीस वगैरे तुझी केस करणारे फालतूगिरी बघणार तर 10-15 मिलियन माणसं होती ना तिथे बसणं शोमध्ये होते. त्यांना काय एवढं वाटलं, तुम्हाला काय एवढं वाटायला लागले? जनरेशनला जे पाहिजे ते जनरेशन बघायला आले ना. तुम्ही तुमच्या जनजी जमान्यामध्ये तुम्ही तुमचं काय म्हणतात त्याला, एक म्हणते ना, थोपण्याचा प्रयत्न केला. ती पोरं साधी ऐकू शकत नाहीत, पॉसिबलच नाही ते. आता त्या पोरांनी सगळे व्हिडिओ डिलीट केले. आता त्या काय फायदा झाला त्या पोराचा? आता आपलं तर काय फायदा झाला? ज्यानं केलं त्याचा फायदा झाला ना. त्यानं त्याला करायचं केलं ते ना. ते आता काय नंतर त्याचा शो बंद झाला असणार, दुसरं काय. ते रणवीर आल्यामुळे त्याचा ब्रॉडकास्ट बंद होईल. एवढा त्यांना त्यानं चांगलं केलं. ब्रॉडकास्टवर माणसं एवढी खुश झाले, हे झाले, मोठे झाले, त्याला अवॉर्ड सुद्धा मिळाला. हे सगळे बेस्ट आहे. आणि एवढंच तर याला वाटत असेल ना की असं आहे तर बनवू नका ना तुम्ही. बघा, आल्ट बाज ओपन करून बघा, उल्लू ओपन करून बघा, किती तर खो ॲप आहे, किती तर असं ॲप आहेत. सगळ्यात असं वगैरे भरली आहे. ती मामा मामी, देवर भाभी, हे सगळं भरून पडले. ते असं नाही झाला. आणि या जो खाना काय मारला तर लगेच ते तुला बॅन करा, हे करा, ते करा. काय सरासरी सडूगिरी आहे, काय नाही. अवघडचे नाही त्या गोष्टीला कामध्ये का देते ती, ज्याला देत नाही देत नाही ती, जाऊ सोडा. एवढंच की फोकस राहा आयुष्यामध्ये, जगा निवांतपैकी, मस्तपैकी जगा. राम राम, नमस्कार. आणि त्या पुढे भाव म्हणून श्रद्धांजली माझ्याकडून.